ते मैदान मालकाला फोन करायचे आम्हाला, शेठ असाच आहे आपल्या बैलात मैदानात बैल तुमचा आलाच पाहिजे, जबरदस्ती घेऊन या म्हणजे या, तुम्ही शरद करा का नाही करू पण तुम्ही बैल घेऊन या. फायनल आम्ही तिथे त्या मैदानात असा विचार केला का त्या मैदानात फायनलला बसायचं. त्याच्यामध्ये आपण बालमाचाच पायरा केला होता आपल्या तिकडे पुशेगाव मध्ये, पहिला बैल होता त्याच्यामध्ये त्यांनीच पायरा केला होता तिकडे सगळ्या नियोजन. त्याच्यामुळे आपण फायनलला राहण्यासाठी फायनल राहील असं एक नंबर काय आम्ही अपेक्षा नव्हती केली, पण आम्ही फायनलला राहू त्या मैदानात. पुशेगावच्या मैदानात फायनल राहणार खाऊ ही गोष्ट नाही. बघा मित्रांनो, असं एकच मालक असा स्वतःहून बोलतोय की आम्हाला एक नंबरची आशा नव्हती पण आम्हाला गुलालाची आशा होती. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे डोंबिवली येथील कुंभारखंड पाडा या गावामध्ये. ज्या बैलाने बंदीमध्ये एकही मैदान असं सोडलं नाही की ज्या मैदानात हा बैल गुलालात नव्हता, तर त्याच बैलाबद्दल आज चर्चा करण्यासाठी आपण कुंभारखंड पाडा या गावामध्ये आलेलो आहे. तर चला चर्चेला सुरुवात करूया. तर दादा नमस्कार. नमस्कार दादा, आपलं नाव सांगा. माझं नाव करण श्रावण भोये. तर दादा काय सांगाल, नक्की तेजाची खरेदी कुठून होती? खरेदी आपण नेरळवरनं केली होती जेव्हा दुसरा असताना बैल. जेव्हा तुम्ही खरेदी केली तेव्हा दादा बैल पळत होता? तेव्हा दादांनी म्हणजे शेरीची होईल त्यांनी जेव्हा तिकडे घाटावर बघितला होता बैल पळताना घोड्यामध्ये, तेव्हा बैल दादांना आवडला होता पळताना बघितल्यावर. तेव्हा काय समजलं नाही दादांना, म्हणजे मालकाचं नाव वगैरे. त्याच्यानंतर जाम चौकशी केली. दादा तुम्ही हा बैल जेव्हा घेतला, कारण कोणत्या अँगलने त्याचा स्ट्रक्चर असं वाटत नाही की तो पळणारा बैल, काय सांगाल? तो कसं आहे, जो जसं दिसतं तसं नसतं. काही बैलांचं कसं असतं, दिसत तरी असा वाईट असला तरी त्याचं पळण खूप भारी असतं काही बैलांचं. दादा जेव्हा तुम्ही बैल इकडे आणला आणि जेव्हा पळवला, तर त्याच्यानंतर बैल चांगला पळायला लागला, म्हणजे तुम्ही पाहूनच घेतला. इथे आणल्यानंतर जास्त पळाला, त्याच्यानंतर सगळ्यांच्या नजरेत बैल बसला असेल. मग तेव्हा तुम्हाला विक्रमी खरेदी किंवा विक्री बद्दल फोन आले असेल, मग तेव्हा काय? फोन तर दादांना खूप येत होते, लोक एवढी किंमत देतो तेवढी किंमत देतो. झालेले व्यवहार काही कॅन्सल झाले किमतीमुळे, पण आम्ही काय तेव्हा एवढा विकायचा विषय नव्हता, पण दोस्ती खात्यात काही झालेले व्यवहार. पण म्हणजे तुम्ही बैल जेव्हा घेतला, तुम्ही हा बैल जेव्हा घेतला तेव्हा त्याचा स्ट्रक्चरचा तसा पळण्यासारखा नव्हता. मग खूप लोकांनी नाव पण ठेवले असतील की काय बैल घेतला, काय बघून घेतला, काय सांगाल? पहिले जेव्हा तेजा आणि कृष्णा ही गाडी पळायची ना, तेव्हा आम्ही जेव्हा मैदानात निघायचो गाडी पळायला ती जोडी, तेव्हा लोक बोलायची काही छोटी वासरे असा जाम छोटी वासरे. पण जेव्हा सर्वात पहिले आम्ही इथे बदलापूरमध्ये गाडी झाली आपली, त्या पूर्ण गाडीनी आपल्या नावाजलेली गाडी महाराष्ट्रात पळत होती, त्या गाडीला आपण अंतरात मारली होती. जेव्हा त्या गाडीला तुम्ही एवढ्या अंतरात मारले, तेव्हा ज्यांनी नाव ठेवलेले ते लोक जवळ आलेले का तुमच्या? ते जवळ आलेले ना, तेव्हा त्याच्यानंतर जेव्हा जी वासरं मैदानात निघायची ना पळायला, तेव्हा लोक बोलायची का ही वासरं आज आता ना मैदानात कोणतरी काम काढून देणार, अशी बोलायची लोक. म्हातारे तरणी पोरं अशी बोलायची तेव्हा. दादा जेव्हा तुम्ही तेजाला घेतला तेव्हा बंदीचा काळ होता, तरी तुम्ही तेजाला घ्यायचा विचार का केला? दादांचा असा हट्ट आहे की दादांना वस्तू आवडली ना, आता काही करून घेणार म्हणजे घेणार वस्तू. डोळ्यात आवडली ना बसली वस्तू, तर त्या वस्तूला मला किंवा आपले पोरं आहेत त्यांना पाठवणार, कसं आहे ना विचारून या कसं काय यांचं पाठवणार म्हणजे पाठवणार. दादाच्या डोळ्यात वस्तू बसली पाहिजे, ती दादाच्या डोळ्यात वस्तू बसली होती. दादाने लगेच पोरं पाठवली, माणसं पण असे म्हणजे दादाची खूप ओळख आहे ना, त्याच्यामुळे मग आला आमच्या ध्यानात आला तो बैल. दादा तेव्हा तर एवढी बंदी होती, तरी तुम्ही बैल घेतला आणि बैल आता त्याच्यानंतर एवढा टॉप मध्ये पळायला लागला. बंदीमध्ये तुमच्या बैलाने एकही मैदान असं सोडलं नाही कुठला, असं मी ऐकलंय की एकही मैदान तेजाने सोडलं नाही, की तिथे तेजाचा गुलाल नाही झाला, काय सांगा? बंदीमध्ये म्हणजे 3 फेऱ्याची मैदान होती बिंजोडच्या शर्यतीमध्ये. 3 फेऱ्याची मैदान मोजकीच व्हायची, घाटावर झाली होती मैदान. बंदीमध्ये ती अशी बिंजोडचीच मैदान, पण एका मैदानात असं का रिटर्न आलो नाही, शर्यत करून 1 किंवा 2 शर्यत करून आले. तर दादा मी असं पण ऐकलंय की बंदीमध्ये महाराष्ट्रात पहिली बाईक जिंकणारा बैल तेजा आहे, काय सांगा? बंदीमध्ये तेव्हा मैदान व्हायची ते 4 बैल मध्ये, ते पुण्या भागात. तिथे आपण लक्ष आहे म्हणून मांडेकरांचं लक्ष आहे, त्या लक्षामध्ये आपण त्यांनी हे केलं होतं नियोजन. तिथे आपण
पहिली बाईक त्या 4 बैलामध्ये पण पहिले बाईकचं मैदान झालं होता पहिलाच, तेव्हा आपण गाडी जिंकली होती पहिलाच. तर दादा आपल्याकडे बिंदोडचं मैदान असतं, ड्रायव्हर बसतो, मग तिथे छकडी शर्यतीमध्ये ड्रायव्हर नसतो, तरी तुम्ही तिथे बैल पळवण्याचा विचार कसा काय केला? दादांचे दादांच्या मागे लागले होते तिकडची माणसं, म्हणजे तिकडचे माणसं पण दादांच्या ओळखीचे होते, त्याच्यामुळे दादाने विचार केला चला एक चान्स घेऊ, बघू काय होतं. तेव्हा आम्ही हे केला विचार. मग तेव्हा तिथे तुम्ही वाटतं मला बुलेट घेतलेली? नाही, तिथे शाईन बाईक होती. तेव्हा सुरुवातीला शाईन बाईक होता, बुलेटची ती आता नंतर मैदान आले. तेव्हा एक पहिलीच बाईक होती, त्याच्या अगोदरचं एक मैदान झालं होतं, त्या म्हशीचं मैदान झालं होतं, त्याच्यानंतर बाईकचं मैदान झाला. त्या 4 बैलामध्ये म्हैस होती. हा, म्हैस बक्षीस होती. त्याच्यानंतर पहिलं बक्षीस तो बाईकचं बक्षीस होतं त्या मैदानात 4 बैलमध्ये. तर बंदीमध्ये जेव्हा तेजाने नंबर केला काठावर आणि हिंद केसरी त्याच्या नावापुढे फक्त तेजा लागत होता, त्याच्यानंतर त्याच्या पुढे हिंद केसरी लागला, काय आनंद आहे? आनंद तर अजून आम्ही सगळे करतो, लोक पण आता हे तोच हे करतात का अजून पहिला सर्वात पहिले आपल्या ह्याच्यात हिंद केसरी बैल होणार ना मुंबईमध्ये, पहिला हा बैल आहे हिंद केसरी. तर एवढा बैल पळतो, पहिल्यांसाठी नक्की फोन आले असतील दादा, खरं खरं सांगा नक्की कोणासोबत आपला बैल टॉप मध्ये पळाला? टॉप पहिले आपण आधाच असतं, दुसरा असतानाच बैल टॉप मध्ये. पहिला आपली घरची गाडी पळवती, त्याच्यानंतर मानाच्या काकाचा पक्ष आहे, अशी खूप बैल आहेत. सोन्या झाला, मोठा सोन्या झाला, सोनारपाडाचा मोठा सोन्या. त्याच्यानंतर आपला बलमा झाला गोडवलीचा, साताऱ्याचा बलमा. अशी खूप बैल आहेत. महबूब झाला चिरल्याचा महबूब झाला. या अशी खूप बैल आहेत त्या बैलांमध्ये, आपले टॉपच्याच बैलांमध्ये. असं नाही की बाबा आम्ही कमी बैलात पण पळवले, म्हणजे ज्यांना बैल आपल्याला आवर्जून मागितलं, ज्या माणसाने बैल कसे आम्हाला बैल पाहिजे, दादाला फोन केला, दादा आम्हाला बैल पाहिजे, तर दिलाय आपण. असं नाही का नाही बोलत नाही, दादा कुठल्याच अजूनपर्यंत आता तो वाचरला पण असू दे, का म्हातारा झालेला बैल असू दे किंवा कमी बैल असू दे, तरी दादा आज झालाय ना नियोजन आखलो आपण. तर दादा तेजाची विशिष्टता काय, म्हणजे कोणताही बैल त्याला द्या, आता तो वासरू द्या, दुसरा द्या, चौसा द्या, कोणताही वासरू द्या, तो त्याच्यासोबत टॉप मध्येच पळतो, काय सांगा? टॉप मध्ये पळतो. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, आदात मध्ये भोर भागात कापूरवाला मैदान झाला, त्या मैदानामध्ये अख्ख्या बैलांच्या गळ्यात टॉपची बैल होती सगळी, म्हणजे त्या मैदानात टॉपची बैल होती. आपल्या गळ्यात पॉवर म्हणून वासरू होता एक तिकडचा घाटावरचा, त्या आदात वासरू, त्या आदात वासरा मग घेऊन सगळी टॉपची गाडीमध्ये 1 नंबर केला होता त्या भोर भागात आपण. तेव्हा आनंद कसा होता? तेव्हा आनंद म्हणजे तेव्हा गदा जिंकली होती आपण, चांदीची गदा होते तिथे जिंकले होते त्या मोठे. त्याच्यामध्ये सगळा म्हणजे आनंद, म्हणजे आम्ही त्या दिवसाची वाट बघत होतो का आम्ही 1 नंबर करावा, 1 नंबर करावा. ते 1 नंबर तेव्हा झाला होता. 2022 ला पुसेगावच्या मैदानात साताऱ्याच्या एक्सप्रेस बलमा सोबत तेजा पळाला आणि गाडी वाटतं फायनलला बसलेली, काय सांगा? आणि फायनल वाटतं झाले नव्हते, फायनल जवती झाली गाडी. आपण गटाला पण अंतरत होतो आणि सेमीला पण आपण अंतरत होतो, आणि ती गाडी अजून पण लोकांच्या मनात आहे. लोक काही गाडी आपण त्या बैलासोबत 2 वेळा पळत, 2 मैदानात गुलाल झाले आपल्या. त्या बैलाबरोबर पैरा करण्याचं नियोजन दादा, कारण याची आपली बलमाची हाईट खूप जास्त आहे आणि तेजाची हाईट खूप कमी आहे, काय सांगा? त्या बैलाबद्दल एकदा आपण इकडे मुंबईमध्ये उतरला होता, तेव्हा झाली होती आपली गाडी, पण मार खाल्ला होता आपण त्या गाडीने. त्याच्यानंतर बऱ्याच माझ्या 2-1 वर्षानंतर तो नियोजन झाला का परत आपलो आपण एकदा गाडी, आणि त्याने आपल्याकडे बैल बरेच वेळा मागितलं. आपण असं नाही का त्याने नाही बोललो नाही, त्यांच्या मुलाखत मध्ये पण ते बोलले त्यांच्या तोंडाने का बाबा तेजाला घडवणारा, आपल्या बलमाला घडवणारा तेजा आहे. 2-3 बैलांची नाव घेतली, त्याच्यामध्ये एक तेजाचं नाव घेतलं त्यांनी. तर काय वाटतं दादा, आता बाहेर गेल्यावर आपल्या तेजाचं नाव असं आवर्जून लोक घेतात की या बैलामुळे आम्ही आदित्य, काय आनंद आहे? त्या बैलामुळे अजून सगळे गावाचं नाव पण त्या बैलामध्ये मुळेच आहे. जे काय ते सगळं गावाचं नाव, आमचं नाव, आम्हाला पण. आता आम्ही काय एवढे हे नाही तर बाबा पैसा आहे म्हणून ओळख आहे, बैलामुळे सगळे लोक आहेत. आणि एवढी मित्रमंडळी घाटावरची आहे, इकडची मुंबई मधली बोला, तो बैलामुळेच आहे आज काय ते. तर दादा तेजाचा स्वभाव कसा आहे? तेजाचा स्वभाव बोलाल तर लय मार्क आहे, म्हणजे जेव्हापासून, म्हणजे लहानपणी नव्हता एवढा मार्का, जेव्हापासून बैलाने वयात यावं तेव्हापासून जाम मार्का झाला. आणि सुट्टी वगैरे ते सुट्टीचं त्याचा मी तर असं बोलत नाही की बाबा, म्हणजे गर्वाने सांगू शकतो का कोणाला कुठला पण बैल घाला सुट्टीत तो टाकूनच निघणार. आणि सुट्टी म्हणजे अशी कदर करतो,
सुट्टी करायला कधी मांडायला त्रास नाही, काय नाही बैलाचा. बैल तुम्ही शिस्तीवर राहणार आणि शिस्ती सुटणार बैल. दादा काय सांगणार, एवढ्या बैलांसोबत तेजा पळालाय, पण कधी कोणत्या बैलाला कमी नाही पडला अजूनपर्यंत. म्हणजे मी स्वतः तेजाला पळताना खूप शर्ती बघितले आणि त्याच्या आधी व्हिडिओ पण तेजाचे बंदीतले पण व्हिडिओ बघितले. कधी कोणत्या बैलाला असा की बाबा तेजाला त्याने खेचत आणलंय असं नाही. त्याच्या जिद्द म्हणजे पहिल्यापासूनच आहे. जो तो समोरचा बैल जेवढा पळणार ना तेवढा तो पळणार सुद्धावर. कधी बैलाचा कधी मनातला आपण ओळखू नाही शकत. कधीतरी होतो कमी जास्त होतो, असं नाही का बाबा वाढूनच पळलाय प्रत्येक वेळी, कमी जास्त होतो. पण जेव्हा त्याच्यावर आली ना भारी, म्हणजे असा काय आता आपली जिद्द जिंकाची ते इशारा, तेव्हा तो वाढूनच पडलाय. म्हणजे जी इज्जतीचा सवाल आहे, जिथे इज्जतीचा सवाल आहे तिथे करणारच तो. तर आता मी एवढं पण ऐकलं जातं की बंदीमध्ये सलग 3 वर्ष एकही मैदानात बिनजोडला तेजाचा गुलाल पडला नाही, म्हणजे तेजाची हरच नाही झाली. काय सांगाल? कुठल्याच मैदानात नाही असं, कुठल्या मैदानात नोंद नसेल ज्या बैला मैदानात जाणार, किंवा त्या मैदान मालकांना पण विचारा, ते मैदान मालकाला फोन करायचे आम्हाला, शेत असाच आहे आपल्या बैलात मैदानात बैल तुमचा आलाच पाहिजे, जबरदस्ती घेऊन या, म्हणजे या तुम्ही शरद करा का ना करू पण तुम्ही बैल घेऊन या. अजून पण दादा तेजा एवढा पळत होता, बिनजोडला 3 वर्ष हरला नाही, तर नक्की कोणत्या कोणत्या बैलासोबत पळाला काय सांगा? बिनजोडला आपण हे 3 फेऱ्याचे मैदान आहे, याच्यानंतर कुशेगावच्या नंतरच आपण 3 फेऱ्याचे मैदान जास्त पळायला लागलो. त्या बिनजोडच्या बैलामध्ये सर्वात पहिले तर आपली घरची गाडी बोलली तेजा कृष्णा, बरोबर. त्याच्यानंतर पक्षा पळत होता मानाजी काका, त्याच्यानंतर सोन्या झाले, सुंदर झाले, महबूब झाला, एक अंजीर झाला शिलगावाल्यांचा, बरोबर. समीर भोरचा किंग झाला. समीर भोरचा किंग आधी पळत होता, म्हणजे जेव्हा लहान होता तेव्हा सुरुवातीला प्रथम आपली गाडी झाली होती मोठी, सर्वात मोठी गाडी, म्हणजे तेव्हा आपलं एवढं नाव नव्हता. तर त्या गाडीच्या नंतर आपल्या बैलाचं एवढं नाव झालं ना, तर पब्लिकला एवढी पहिलीची पब्लिक तुम्हाला माहितीच आहे, काय बॅरिकेड नव्हता, काय नव्हता, काय सगळा सुतापर्यंत बैल पोरं असायचे. तो खालपासून ते सुतापर्यंत पळायला लागायचा तेव्हा पब्लिकच्या बैल, त्या पब्लिक मध्ये पळलाय बैल. दादा बरोबर सांगताय तुम्ही, कारण लहानपणापासून मी पण शर्यती बघतोय, शर्यतींना मैदानात जातोय. आता बॅरिकेड सिस्टीम आली, त्या टायमाला बॅरिकेड सिस्टीम नव्हती. जी पब्लिक आहे ती पूर्ण मैदानात असायची, म्हणजे त्या पब्लिकला चिरणं ही खाऊ गोष्ट नव्हती. तर खरा पब्लिकचा किंग ज्याला मानावं तो तेजा आहे. काय सांगाल, तो बैल आपल्या दावणीला आहे, काय अभिमान? आम्हाला अभिमान आहे ना त्या दावणीचा. आम्ही अजून पण बोलतो पब्लिकला पळणार असं नाही का, खूप बैल पळतात पब्लिकला, सगळी बैल पळतात, पण जी बॅरिकेड मध्ये येऊन पळतात ती नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी बैल तुम्हाला आता दाखवलं व्हिडिओ मध्ये, तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये त्या व्हिडिओ आहे. पब्लिकला शेवटच्या खालपासून तर सुतापर्यंत पळायचं पब्लिकला, बॅरिकेडचं पब्लिक मैदानात असायचे तरी तो पब्लिकला चिरत आहे, कारण याला खरा पब्लिकचा किंग बोलतात. आणि तेव्हा तर असं नव्हतं, तेव्हा दांडी चालू होती तेव्हा बाहेरून पब्लिक पण दांडी मारायची, वरतून ड्रायव्हर पण काठी सिस्टीम होती, बंदीच्या काठी सिस्टीम होती. तर दादा ज्या टायमाला बलमा आणि तेजा फायनलला बसलेला पुसेगावला, कारण एवढ्या गाड्या पळाल्या होत्या, बंदी नंतरच तो मैदान झाला, खूप जास्त गाड्या होत्या, पहिलंच मैदान असेल जवळजवळ. आणि जेवढ्या गाड्या पळाल्या सगळ्यात जास्त अंतर गाडी गटाला आणि सेमीला देणार होती ते तेजा आणि बलमाची. तर तिथे फायनल जर झाली असती तर काय चित्र असतं? फायनल आम्ही तिथे त्या मैदानाला असा विचार केला की त्या मैदानात फायनलला बसायचं, त्याच्यामध्ये आपण बलमाचाच पैरा केला होता. आपल्या तिकडे कुशेगाव मध्ये पहिला बैल होता, त्याच्यामध्ये त्यांनीच पैरा केला होता तिकडे सगळ्या नियोजन. त्याच्यामुळे आपण फायनलला राहण्यासाठी फायनल राहील असं 1 नंबर काय आम्ही अपेक्षा नव्हती केली, पण आम्ही फायनलला राहू त्या मैदानात. कुशेगावच्या मैदानात फायनल राहणार खाऊ ही गोष्ट नाही. बघा मित्रांनो, असा एकच मालक असा स्वतःहून बोलतोय की आम्हाला 1 नंबरची आशा नव्हती, पण आम्हाला गुलालाची आशा होती. कारण प्रत्येक बैलगाडी मालक आहे तो कुशेगावला 1 नंबर करण्यासाठी तरफडत असतो, पण असा एक बैलगाडी मालक आहे तो सांगतोय आम्हाला 1 नंबरची आशा नव्हती, फक्त गुलालाची आशा होती. तर असे बैलगाडी मालक खूप कमी असतात. तर दादा आता थोडे इकडे येऊया. बैल एवढा पळतो तरी बैलाची जी बहुचर्चित चर्चा असते, जी दुसऱ्या बैलांची, ती होत नाही, काय सांगा? आता कसे जो बंदीच्या काळात, आता युट्यूबचा जमाना आता जास्त आलाय, बंदीच्या काळात काय एवढे युट्यूबर नव्हते, तरी आम्ही व्हिडिओ त्या साचून ठेवले. जेव्हा आम्हाला गरज पडेल, वेळ येईल आमची टाकायची व्हिडिओ, तेव्हा आम्ही टाकतोच. बरोबर. जेव्हा आम्हाला आठवण येते, आम्ही जुन्या काळात एवढा काळ गाजवलाय, तेव्हा आम्ही भले आम्ही युट्यूबला टाकत पण स्टेटसला टाकतो, तेव्हा लोकांना दिसतो की बाबा तेव्हा पण पळलाय भाई. दादा तेजाचे मूल मालक आहेत
शिरीषेठ भोईर ते कधीच आपल्या कॅमेरा समोर येत नाही, काय सांगा? दादा पहिल्यापासून जेवढ्या पण आता मुलाखत झाल्यात ना, एक पहिला सुरुवातीला मुलाखत झाली त्याच्यामध्ये झाले होते. त्याच्यानंतर दादा असे नाही, सगळ्यांना कोणी नाही असं का तू लहान आहे तू मोठा आहे हे नाही, जा तुम्ही मुलाखत बिंदास द्या. म्हणजे आता मी मुलाखत मध्ये येणार नाही, दादा आधी सांगा मी तुम्ही या, फोन करून सांगणार बाबा मुलाखत आहे आपली या म्हणून करणार. सगळं नियोजन तेच करणार, पण मुलाखत मध्ये येणार नाही. असं खूप बैलगाडी मालक हो, कारण हिंद केसरी बैल आपल्या दावणीला आहे, समोर कधी येत नाही, काय सांगा? बरेच मालकांना माहित नव्हता. म्हणजे शिरीषेठ भोईर मला तर वाटतं अजून खूप जणांना माहित नसतील. शिरीषेठ भोईर नक्की कोण आहेत? नाही, खूप जण माहित नाही, फक्त नावावर दादांच्या पळते एवढं, फक्त दादाचं नाव आहे बस. नक्की मालक कोण ते माहित नाही, काय सांगा? नक्की मालक कोण नाही, दादा येतच नाही ना कधी, मुलाखत मध्ये नाही आले. फोटो मध्ये पण फोटो काढायला नाही, बैलाला जिंकला बैलाच्या पाया पडणार बाजूला होणार, तुम्ही किती पण फोटो काढा मी फोटो मध्ये नाही ना, आधीच सांगणार फोटो नाही काढायला ना. दादा जेव्हा बैल पळायला निघतो घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो? घरच्यांचा घरी आता कसे प्रत्येकाच्या घरी सारखं नसतं, कधी वेगळा काही सांगतात. पहिले कसं होता का या क्षेत्रात एवढी हे नव्हती, फोकस नव्हता, घरी पण क्रेजच नव्हता, घरी पण थोडासा हे व्हायचा विरोध. तर त्याच्यानंतर आता युट्यूबचा जमाना लोकांना दिसत राहिला, नाव होतं हे होतं, त्याच्यामुळे घरचे पण पहिल्यापासून आता असं काय नाही का घरचे भले बोलणार पण बैल जिंकला का आरती करायला येणार, दादाचे किंवा माझे झाले सगळे, म्हणजे एवढे पोर आहेत ना त्यांच्या घरचे, किंवा आरती करायला येणार किंवा पाया बिया सांगणार का काय झाला. आता माझे वडील पण स्वतः श्रावण भोईर, माझे वडील पण स्वतः सांगणार तर काय झालं बैलाचा, जिंकला का हारला का काय झाला, तुम्ही बैलच कमी घातला असेल बैल म्हणून बैल हारला, असे बोलणारच घरी आल्या. तर दादा थोडा एक वेगळ्या विषयाकडे येतो. बैल एवढा पळतो, खूप जणांचे बैल पळतात, त्याच्यात पळतो असं आपण बोलू नाही शकत, खूप जणांचे बैल पळतात. सध्या खूप ठिकाणी वायदी प्रकरण आहे, काय सांगा? वायदी प्रकरण या पहिल्यापासूनच आहे, असं नाही का बाबा आता बंदी झालाय किंवा बंदीच्या आधी आहे, ते पहिल्यापासून वायदी. ज्यादा बैल पळतो तो वायदी देतो किंवा वायदी घेतो, आणि द्यायलाच लागते प्रत्येकाला. तुम्ही वायदी जर बोलताय, वायदी आपल्याला प्रत्येक वेळेला द्यायला लागते. टेम्पोवाला काय आपला घरचा नाही, बरोबर. हा आपल्या बरोबर पोरं येणार आहे का ते रोज आपण एवढे नाही तेव्हा त्यांना हे करू शकतो. प्रत्येक टेम्पोवाल्याला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत, त्यांना वायदी द्यायची आहे, वायदीच झाली ना, पैसे दिले म्हणजे वायदीच झाली. टेम्पोवाल्याला वायदी देऊन टेम्पो भाडं, एक प्रकारचा वायदी म्हणजे भाडं झालं. तर आता दादा तुम्ही तेजाला जरा पळवायचं कमी केले, तरी त्या दिवशी पेडगावच्या आझाद हिंदकेसरी मैदानात तेजाने सगळ्या टॉपच्या गाड्या असून म्हणजे गट पास केला, सेमीला एक टाकाटाकीत गाडी पडली, काय सांगा? एवढं वय होऊन पण बैल एवढ्या टॉपने पळतो. मैदानात तीच चर्चा होती, पूर्ण मैदानात तीच चर्चा होती. मी नव्हतो गेलो, काय कारणास्तव मी गेलो नव्हतं मैदानात, दादा वगैरे गेले होते पोरं. दादाचे मला दादाचे आणि माझे फोन चालत होते का किती गटाला काढणार आहे काय काय असं. तर आम्ही 83 नंबर गटाला काढली होती गाडी अंतरात आली आम्ही तेव्हा त्याच्यानंतर सेमीला जरा कशा आता वय झाले बैलाचे, टॉपची बैल जवान बैल अंतर मारणारच किती झालं तर. सेमीला दादा मला तर वाटतं सेमीला तेजाच्या सेमीला सगळ्यात वयस्कर बैल जो असेल तो तेजाचा, सगळ्यात वयस्कर बैल तेजा होता त्या सेमीला त्याच्या एवढी 7 नंबर का 6 नंबर काहीतरी सेमी होती, त्या सेमीला सगळ्यात वयस्कर बैल, आणि तो पण त्याच्या आदातच मैदान होता. बरोबर, सगळ्यांच्या घरात आदत होते पण वयस्कर बैल सगळ्यात तेजा होता त्या एक आदात एक बैल. तर दादा शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तेजा तुमचा आता एवढा पळतोय, तुम्ही पळवण्याचं कमी केलं आणि पाहिजे खूप असे असंख्य गुलाल केले, तर आतापर्यंत किती गुलाल झाले असतील तेजाचे? गुलाल तर आम्ही मोजले नाही, असं नाही का बाबा आता आहे म्हणजे लक्षात आहे, काही लक्षात आहेत काही नाही लक्षात, मोजणे एवढे नाहीत. पण असं का तुम्ही सांगू शकतो का एवढे मोजले तर 10-15 गुलाल आहेत एवढे मोजले आणि एवढेच आहेत, सगळे आहेत ते आहेत जेवढे आहेत ते आवडे. जर तेजा तुम्ही जेव्हा घेतला आणि जो तेजाचा दुसरा चौसामध्ये 6 दातीमध्ये स्पीड होता, जर तेजा बंदीत नसता तर काय काय रेकॉर्ड असते तेजाच्या नाव, काय अंदाज आहे तुम्हाला? ते नशिबाचं केलंय, जे आहे ते नशिबाचं केलंय. आता पण भल्या ना तो हे करतोय, असं नाही का बाबा तेव्हाच केलं असतं, आता पण तो त्याच्यात ताकद आहे करायची. बरोबर. तर दादा बंदी नसती तर काय? बंदी नसती तर मग असते रेकॉर्ड असते नाव, एवढे नाही का आता जेवढे लोक सप्ते हिंदी केसरी होतात ते बैल एवढे नाही, पण आमच्या अशीपुरती आम्हाला जेवढे अपेक्षा तेवढे नक्कीच झाले असते. आता शेवटचा अपेक्षेचाच प्रश्न तुम्ही काढला, तर मी एक शेवटचा प्रश्न दादा विचारतो. तेजाला आता तुम्ही कमी पळवताय, तर तेजाकडून काय अपेक्षा राहिली की तेजाने आमची पूर्ण करायला पाहिजे? काय अपेक्षा आहेत का अजून त्याच्याकडून? नाही, त्याच्याकडनं अपेक्षा नाही, जे आता आहे ते आहे, जेवढं नाव कळलंय तेवढं बस झालं आता. म्हणजे आम्ही पळवणार, असं नाही का बंद करणार,
पळवणार आम्हाला वाटेल तेव्हा किंवा महिन्यात 2 महिन्यात आम्ही पळवणार किंवा 15 दिवसात पळवणार. पण आम्हाला एवढं काय अपेक्षा नाही, जेवढं केलं तेवढं बस आहे आमच्याकडे. तर दादा तर हे होते तेजा बैलाचे मालक. तर चला, दादांनी आपल्यासाठी एवढा वेळ काढला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.